कर्तव्यात कसूर. पिंजर येथील लाईनमन विरुद्ध कारवाईची मागणी तीव्र. ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. बार्शीटाकी तालुक्यातील पिंजर गावात वीज वितरण व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता समोर येत असून स्थानिक लाईनमन वैभव करपे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांचे फोन न उचलणे, तक्रारींचं वेळेत निवारण न करणं तसेच मुख्यालयात उपस्थित न राहणं अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पिंजर येथील लाईनमन वैभव करपे हे आपल्या नियुक्त ठिकाणी न राहता इतरत्र वास्तव्यास असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाही. वीज पुरवठ्यातील बिघाड, लाईन फॉल्ट, ट्रिपिंग यांसारख्या समस्यांवर त्वरित प्रतिसाद अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या अडचणी वाढवत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित झाल्यास शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. अशा परिस्थितीत जबाबदार कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा होत असल्याने प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. उंटावरून शिळा हाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच संबंधित लाईनमनकडून शिस्तभंग आणि कर्तव्यात कसूर झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कठोर शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, तसेच पिंजर परिसरात तत्पर आणि जबाबदार अधिकारी नेमण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या सर्व प्रकाराकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करून ग्राहकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.